सबको नमस्कार। हम आपके गांव में सभी घास की झोपड़ियां हटाकर पत्थर के मकान बनवाएंगे, पाठशालाएं बनवाकर आपके सारे बच्चों को खाना देंगे, शिक्षा देंगे, बंजर जमीन को उपजाऊ बनाने के लिए पानी का प्रबंध करेंगे। आपका काम सिर्फ इतना होगा कि आप खेती करें और गांव में हरियाली लाएं। तर नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र माझ्या आत्मनिर्भर मित्रांनो, जय महाराष्ट्र। आज आपण बोलणार आहोत भारतामध्ये नवीन उगम पावलेल्या कॉकरोच जनता पार्टीबद्दल। हल्ली सोशल मीडियावरती जिकडे बघल तिकडे फक्त आणि फक्त कॉकरोच जनता पार्टीचंच नाव चालू आहे। म्हणजे युट्यूब उघडलं कॉकरोच पार्टी जिंदाबाद, इंस्टाग्राम उघडलं कॉकरोच पार्टी जिंदाबाद, ट्विटर उघडलं कॉकरोच पार्टी जिंदाबाद। या कॉकरोच जनता पार्टीनं अवघ्या 4 ते 5 दिवसामध्ये इंस्टाग्राम वरती 20 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स कमवले। या पार्टीने बीजेपीला आणि काँग्रेसला सुद्धा मागे सोडले फॉलोअर्सच्या बाबतीत। हा, आता हे पण खरं आहे की भ्रष्टाचाराच्या बाबतीत बीजेपी आणि काँग्रेस आणखीन आघाडीवरच आहे। हे बघा मित्रांनो, जे चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हटलंच पाहिजे, नाहीतर आज तेल आणि गॅस मिळाना झालाय, उद्या कदाचित एक टाइमचं जेवायला मिळायचं नाही। आत्मनिर्भर भारत। तेल आणि सिलेंडर वरून मला आठवलं, आपले मोदी साहेब म्हटले होते फॉरेनचा प्रवास टाळा, सोनं घेणं टाळा, पण आपले मोदी साहेबच फॉरेनला जाऊन बाबू सोना करायला लागले। जनता माफ नहीं करेगी। मजाकचा भाग सोडून द्या, पण आपले मोदी साहेब 2 देशांमधले संबंध घनिष्ठ करायला लागलेत। Prime Minister Modi brought us a gift, a very, very good toffee. देशामध्ये एवढा कॉकरोच जनता पार्टीचा उगम झालाय, सगळे तरुण नाराज आहेत का तर त्यांना कॉकरोच म्हटलं आहे। पण आपले मोदी साहेब या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून मेलोडी मॅडमला मेलोडी चॉकलेट घेऊन गेलेले आहेत। वाह मोदीजी, वाह वाह। मला तर कधी कधी असं वाटतंय की मोदी साहेब हे मुद्दामून करत आहेत, कारण एका मुद्द्यावरून दुसऱ्या मुद्द्याकडे लक्ष घालवायचं म्हटल्यानंतर असं काहीतरी करावं लागतंय। समझला का तुम्हाला? मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों है? मेलोडी ऑनलाइन मिलनी इस समय मुश्किल हो गई है। उस टॉफी के बारे में बात करना चाहता हूँ, ये मेलोडी टॉफी। जो मेलोडी टॉफी इतनी चॉकलेटी थी। मित्रांनो, मला तर या न्यूज वाल्यांची क्यू येते, इतकं कोण चाटू शकतं एखाद्याची? देशामध्ये तरुणांना नोकऱ्या नाहीत, आत्महत्या होत आहेत, इतक्या मोठ्या समस्या आहेत, त्या गोष्टींवरती बोलायचं सोडून हे न्यूजवाले कशावरती बोलत आहेत? मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों है? मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों है? मित्रांनो, आता आपण थोडं CGP या पार्टी बद्दल बोलू। आपल्या भारताचे चीफ जस्टिस जे आहेत ते आपल्या भारतातल्या तरुणांना कॉकरोच म्हटले आणि त्याच्यावरून हा सगळा राडा झाला आणि या पार्टीचा उगम झाला। अभिजित दीपके नावाच्या एका कोणीतरी या पार्टीचा उगम केला, म्हणजे इंस्टाग्रामवरती एक पेज काढलं आणि त्याच पेजचं रूपांतर आता पार्टीमध्ये झालेलं आहे। मित्रांनो, हे जे अकाउंट आहे किंवा हे जे पार्टी आहे, हे तरुणाचा आवाज, एक नवीन नेतृत्व म्हणून याच्याकडे बघितलं जात आहे। पण याचा जो ओनर आहे अभिजित दीपके, हा बीजेपीचे इंस्टाग्राम अकाउंट किंवा सोशल मीडिया अकाउंट अनफॉलो करायला सांगतोय। मग मला असा प्रश्न पडला की भाऊ, बीजेपीचे अकाउंट अनफॉलो करायला लावून तू नेमकं कोणत्या पद्धतीचा विकास करणार आहे? नाही, म्हणजे सोशल मीडियावरती फॉलोअर्स मिळाले म्हणजे ग्राउंड लेवलवरची परिस्थिती तशीच असू शकते असं नसतंय। रील आणि रियालिटी याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतंय। आणि आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे हे जे व्हॉट्सअप स्टेटस ठेवायला लागलेले आहेत, राष्ट्रीय प्रवक्ता CGP पार्टी, जिल्हा अध्यक्ष CGP पार्टी, अमुक अमुक CGP पार्टी। अरे केळ्यानो, तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुत्र ओळखतं का? या लोकांचं सगळं जे चालू आहे ना ते स्वघोषितच चालू आहे। काही जनाची तर मनाची तर खरी। तर मित्रांनो, जाता जाता इतकंच बोलेल की तुम्ही CGPला सपोर्ट करताय, चांगली गोष्ट आहे, पण फक्त सपोर्ट केल्यामुळे काहीतरी बदल होईल असं अजिबात नाही। तुम्हाला बदल घडवण्यासाठी ग्राउंड लेवलवरती काम करावं लागणार आहे। मित्रांनो, मी या पार्टीवरती बोलतोय म्हणजे या पार्टीला हेट देतोय अशातला काय भाग नाही, पण सोशल मीडियाचं जग आणि वास्तविक जग वेगळं आहे, फक्त एवढं सांगण्याचा प्रयत्न करतोय। भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत राम राम। कॉकरोच पार्टी जिंदाबाद।